नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिश विषयातील ऍडव्हर्टाइजमेंट हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय, तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जाहिरात. तर सर्व ठिकाणी आपण पाहतो, पेपरला पाहतो, टीव्ही मध्ये पाहतो, कसे फ्लेक्स वगैरे लावलेले असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय होतं, दिस जाहिराती पाहायला मिळतात. ओके. तर जाहिराती पाहतो, मग आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेत येणार असतात. तर आपल्याला सुरुवातीला पूर्ण ती जाहिरात केअरफुली वाचता आली पाहिजे. ओके. ते जाहिरात कशाविषयी आहे, केअरफुली वाचणं खूप गरजेचं. काही ऑफर आहे का, नेमकं किती रुपयाची ऑफर आहे, किती दिवसांसाठी हे ऍडव्हर्टाइज मध्ये सेल वगैरे असल्यानंतर किती दिवसांसाठी आहे, ह्या गोष्टी आपल्याला ते वाचल्यावर केअरफुली लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपली शब्दसंपत्ती ऑब्व्हियसली चांगली असणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये दिलेल्या शब्दाचा अर्थ माहित होणं गरजेचं आहे. तर पहा, आपण सुरुवातीला पहिली जाहिरात पाहूया. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू द क्वेश्चन्स. बघा, ऍडव्हर्टाइजमेंट वाचायची आहे केअरफुली आणि आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन वरून प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, जाहिरात पाहूया आपण अगोदर. कम वन कम ऑल, ग्रँड मान्सून सेल, फॅन्सी सारीज, बाय टू गेट वन फ्री, ₹700 ओनली, ओनली फॉर 5 days. बघा, जाहिरात तुम्हाला कशाविषयी वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं, किती दिवसासाठी आहे, काय ऑफर आहेत, किती रुपयाला आहेत. हा, हे सर्व आपल्याला ह्या जाहिरातीवरून कळून येतं. कधी कधी जाहिरातीमध्ये आपल्याला प्लेस ठिकाण पण दिलेलं असतं, म्हणजे नेमकं कुठे आहे, काय आहे, हे सर्व माहिती होतात. आपल्याला ह्या जाहिरातीवरून प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत. तर पहा, पहिला प्रश्न पाहूया. व्हॉट इज द गिव्हन प्राइस ऑफ साडी. पहिल्या गोष्ट आपल्या सर्वांना कळाले, ही जाहिरात कशाविषयी आहे, तर साडीज म्हणजे साड्यांविषयी ही जाहिरात आहे, फॅन्सी साडी. हा, तर बघा, व्हॉट इज द गिव्हन प्राइस ऑफ साडीज. मग आता आपल्याला इथे साडीची किंमत किती दिलेली आहे, तर ₹500, ₹800, ₹1000 की ₹700. तर जाहिरातीमध्ये किती दिलेली आहे आपल्याला प्राइस. आता इथे बघा, प्राइसच्या ऐवजी तिथे लिहायचं आहे आपल्याला प्राइस. प्राइस किंमत PRICE, प्राइस. तेवढं करेक्शन करून घ्या. ओके. त्यानंतर बघा किती येणार आहे आपलं, ऑप्शन नंबर 4, ₹700 इज द करेक्ट आन्सर. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. द ऑफर इज अबाउट, ऑप्शन 1 आहे कुर्ती, सारीज, टॉप की ड्रेस. मग ही ऑफर कशासाठी आहे, आपल्याला कुर्तीसाठी आहे, साडीसाठी आहे, टॉप साठी आहे की ड्रेस साठी आहे. जाहिरात तर आपण वाचले, हो की नाही. तर कशाविषयी आहे, साड्यांसाठी आपल्याला ही ऑफर इन्क्लूड आहे. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. व्हॉट इज द स्पेशल ऑफर. मग स्पेशल ऑफर काय आहे, बाय वन गेट वन, बाय टू गेट वन, बाय टू गेट टू, बाय फोर गेट टू. मग जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, बाय टू गेट वन फ्री. मग विच ऑप्शन इज करेक्ट आन्सर, बाय टू गेट वन. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. हाऊ मेनी डेज दिस स्पेशल ऑफर इज. मग आता ही ऑफर किती दिवसांसाठी आहे, ओनली फॉर 5 days. जाहिरातीमध्ये दिलेलं आहे ओनली 2 days, ओनली 4 days, ओनली 5 days की ओनली 3 days. तर किती दिवसासाठी आहे, ओनली 5 days. The sale is in which season? Summer, winter, मान्सून की नन ऑफ दिस. मग आता सेल कुठे आहे, कोणत्या सीझन मध्ये आहे. जर जाहिरात आपण केअरफुली वाचली तर लगेच लक्षात येईल. तिथं काय आपल्याला असं दिलेलं नाहीये की सीझनचं. बघा, कम वन कम ऑल, ग्रँड मान्सून सेल. मग यावरून आपल्याला कळतं की सीझन कुठला आहे, तर मान्सून. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बघा, नेक्स्ट जाहिरात आपण पाहूया. कम हिअर, कम हिअर, only for date 6th May with family and friends. Grand fun fair. Lots of games, plenty to eat. Place Dhananjay College Ground, date 6 May. सर्वांना जाहिरात कळाली आहे. कम हिअर ओनली फॉर द डेट 6 May. नेमकं काय आहे, विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. ग्रँड फन फेअर कशाविषयी आहे ते सुद्धा कळलं पाहिजे. मग त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि कुठे आहे ही जाहिरात. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 6 आहे. द फन फेअर इज फॉर
बॉय गर्ल चिल्ड्रन की एव्हरीवन. तर बघा काय आहे, फॉर विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. ओके, तो ऑप्शन 4 इज करेक्ट असेल. एव्हरी वन साठी ही जाहिरात आहे, फन फेअर आहे. वेअर इज द ग्रँड फन फेअर, कुठे आहे? वेअर म्हटल्यावर कुठे? स्कूल रोड, धनंजय कॉलेज ग्राउंड, नियर बस स्टँड. तर काय आहे प्लेस, कुठे आहे? धनंजय कॉलेज ग्राउंड. ओके. नंतर ऑप्शन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डेट ऑफ फन फेअर? 6 मे, 8 मे, 25 मे की 11 मे? इथे डेट दिलेली आहे, काय आहे? 6 मे. सो द ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. विच ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ स्कूल? आता क्वेश्चन नंबर 9 आहे. आता इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे आणि 4 जाहिरात दिलेल्या आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की विच ऍडव्हर्टाइज, ह्या 4 पैकी कोणती ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ स्कूल? मग पहा वाचा. होम स्वीट होम, ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल. स्वरा म्युझिक अकॅडमी, टाइम 10 AM to 2 PM. शिवशाही हॉटेल, गेट टेस्टी अँड फ्रेश फूड. आदर्श अकॅडमी, ऍडमिशन्स आर लिमिटेड. मग स्कूल विषयी कुठला ऑप्शन येणार आहे? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. आदर्श अकॅडमी, ऍडमिशन्स आर लिमिटेड. ओके, समजले? स्कूल विषयी कोणती जाहिरात आहे? तर आय थिंक सर्वांना जाहिरात कशी असते, कशी वाचायची असते, त्यावर काय काय क्वेश्चन विचारलेले असतात, त्याचं उत्तर देणं अगदी सोपा प्रश्न बघा. तुम्हाला तिथेच पाहून तिथेच उत्तर, फक्त तुम्हाला प्रश्नांचा अर्थ कळतो, वाचन करून त्याचा अर्थ देखील आपल्याला कळला पाहिजे. ओके, समजले सर्वांना? ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स अँड आन्सर्स. ओके, तर पुढे पाहणार आहोत आपण न्यूज. आता सर्वांना न्यूज माहितीच आहे, आपण काय करतो? न्यूज ऐकतो, वाचतो, पाहतो. ओके. आता ह्या न्यूज वर आधारित आपल्याला भरपूर आपल्याला पेपर्स मध्ये क्वेश्चन्स येतात. मग आता न्यूज असते, न्यूज मध्ये काय दिलेलं असतं ते ऑब्झर्व करायचं. सुरुवातीला मराठी न्यूज वाचायची, मग त्यानुसार मग नंतर इंग्लिशच्या छोट्या छोट्या न्यूज वाचायला सुरुवात करायची. मग न्यूज मध्ये सुरुवातीला काय असतं? हेडलाईन्स असते. ओके, त्यामध्ये डेट दिलेलं असतं, प्लेस दिलेला असतो. ओके नाही? मग ती कशाविषयी आहे, मग ते खाली एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली असते, कोणत्या पत्रकारने ते लिहिलेले असते, ते सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते. बघा, न्यूज इज पॅकेज इन्फॉर्मेशन अबाउट करंट इव्हेंट्स हॅपनिंग समवेअर एल्स. न्यूज मूव्स थ्रू मेनी डिफरंट मीडिया बेस्ड ऑफ द वर्ड माउथ, प्रिंटिंग, पोस्टल सिस्टीम, ब्रॉडकास्टिंग आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. आता मग न्यूज मध्ये काय असतं? इन्फॉर्मेशन अबाउट करंट इव्हेंट्स, करंट इव्हेंट्स विषयी माहिती असते. मग ती खेळाविषयी, आरोग्य, राजकारण, समाजकारण, ह्या सर्व विषयी आपल्याला माहिती दिली असते. मग ती कोणकोणत्या असतात? मेनी डिफरंट मीडिया, मग बेस्ड ऑन वर्थ ऑफ माउथ, जी बातम्या सांगितल्या जातात रेडिओवर असते, प्रिंटिंग पेपरमध्ये, पोस्टल सिस्टीम, ब्रॉडकास्टिंग, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, वेगवेगळ्या ठिकाणावर आपल्याला काय होतात? न्यूज ह्या कळत असतात. तर ह्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया. न्यूजपेपर हेडलाईन्स बघा. कधी क्रिकेट विषय, इंडिया वन द वन डे सिरीज, 5 people dead in heavy rain, the tiger trapped in a cage, power off at 7:30 p.m. Rakesh stood first in the board exam, monsoon likely in 2 days, done with the garbage, Olympic fever returns, traffic jokes, poor scene, global award to Mullah society. बघा, हे काही काही हेडलाईन्स दिलेल्या आहेत. आता यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. रीड द फॉलोइंग न्यूज हेडलाईन अँड फाइंड द आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. आता आपल्याला इथे हेडलाईन दिलेले आहे, हेडलाईन्स वरनं क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला ऑप्शन मधून शोधायचा आहे. पहा काय हे हेडलाईन्स आहे. इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. बघा, इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. मग क्वेश्चन 1 आहे, विच गेम इज मेन्शन इन द हेडलाईन? मग कोणत्या गेम विषयी माहिती दिलेली आहे? इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. मग आता आपल्याला तिथे कोणत्या खेळाविषयी माहिती दिली आहे? त्या शब्दावरून आपल्याला शोधायचं आहे. विकेट्स, 3 विकेट्स, यावरून आपल्याला अंदाज लावायचा आहे. काय आहे? खो खो, हॉकी, क्रिकेट की चेस? तर कशाविषयी आहे? क्रिकेट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेम द 2 टीम्स मेन्शन इन द हेडलाईन. बघा, आपल्याला हेडलाईन मध्ये तो इंडिया बीट इंग्लंड, ओके नाही, तर कोणत्या आहेत? इंडिया वेस्ट इंडिज, श्रीलंका इंडिया, इंडिया पाकिस्तान, इंडिया इंग्लंड. मग कोणते आहे? तर इंडिया बीट इंग्लंड, म्हणजे इंडिया आणि इंग्लंड. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हु ऑन द मॅच? मग आता हेडलाईन आपल्याला कळतं की
कोण मॅच जिंकलेला आहे. इंडिया बीट इंग्लंड म्हणजे कोण वोन झाले, इंग्लंड, इंडिया, पाकिस्तान की बोथ टीम्स. कोण आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. इंडिया ओन द मॅच. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी आहे. हेडलाईन्स वाचायचे, त्यावर आधारित क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फ्लड सिच्युएशन्स रायझेस इन मध्य प्रदेश. बघा आता आपल्याला यातला अर्थ सुद्धा कळला पाहिजे. फ्लड म्हणजे काय? फ्लड म्हणजे पूर. पूर रायझेस म्हणजे काय? वाढले. कुठे वाढले? मध्य प्रदेश. आता यावर आधारित क्वेश्चन्स पाहूया. विच नॅचरल कॅलॅमिटी डिस्क्राईब इन दिस न्यूज हेडलाईन. मग आता आपल्याला नॅचरल कॅलॅमिटी म्हणजेच काय हे सुद्धा माहिती असणार आहे. म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. मग कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत? अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, फ्लड आहे, हो की नाही. तर ह्या ज्या नॅचरल कॅलॅमिटी, पण कोणत्या नॅचरल कॅलॅमिटी विषयी विचारलेल्या आहेत? फ्लड म्हणजेच काय? पूर. सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. इन विच स्टेट फ्लड सिच्युएशन रायझेस. मग आता तुम्हाला स्टेटची नावं देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे कोणत्या स्टेटचं नाव उल्लेख केलेला आहे? तर मध्य प्रदेश. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात. तर कोणतं स्टेट आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. मध्य प्रदेश. ओके. त्यानंतर आपण पाहणार आहोत ईमेल. आता सर्वांना ईमेल म्हणजे माहिती आहे. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. त्याचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. मग ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. तुम्ही इलेक्ट्रॉनिक मेल आता आपल्याला जसं पूर्वी संदेश. मेल म्हणजेच काय? संदेश पाठवणे. तर मग आपल्याला पूर्वी असे साहित्य नव्हते. आपल्याला आपले नातेवाईक लांब वगैरे, तर आपण काय करायचो? एकमेकांचे संदेश पत्राद्वारे. पण आता हा आलेला आहे इलेक्ट्रॉनिक मेल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आपल्याला कुठून पाठवता येतो? कम्प्युटरवरून पाठवता येतं, मोबाईलवरून पाठवता येतं. त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर आपल्याला मेल अकाउंट म्हणजे गुगल अकाउंटद्वारे आपल्याला अकाउंट, मेलचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तर पहा, मी थोडक्यात तुम्हाला मेलमध्ये काय काय असतं, कोणकोणती चिन्ह असतात ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पहा, आता सुरुवातीला पहिल्याच अगोदर आपल्याला काय असतं? गुगल अकाउंट. आपण गुगलला जर मेन इथे सर्च केलं तर इथे स्वतः जीमेल असतं. इथे आपण जीमेल ओपन केलं की आपलं अकाउंट ओपन होतं. जर आपल्याला सुरुवातीला जीमेल अकाउंट नसेल तर आपल्याला सर्व माहिती भरून जीमेल अकाउंट हे आपल्याला विंडोज ओपन झालेली आहे. मग इथे काय काय असतं मेल अकाउंट मध्ये? पहा, इथे असतात कंपोज. सुरुवातीला मेल दिसतंय, मग इथे कंपोज असतं, इनबॉक्स असतं. कोणकोणते असतात आणि त्याला साईन काय आहे? कारण तुम्हाला पेपरमध्ये सहसा विचारलं जातं. तर हे चिन्ह पाहून ते चिन्ह कशासाठी आहे तर ते देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर इथे काय आहे? इनबॉक्स. इनबॉक्स साठी कसं चित्र आहे ते पण पहा. कंपोज, नंतर स्टार साठी, नंतर स्नूज, सेंट, ड्राफ्ट. आणि बघा इथे आपल्याला मोठी विंडो दिसते आहे. इथे आपल्याला काय झालेले असते? इनबॉक्स. इथे आपल्याला मेल आलेले दिसतात. आपल्याला जे काही मेल आलेले, संदेश आलेले आहेत ते आपल्याला दिसतात. बघा, त्यानंतर काही सांगून असतात. आता आपल्याला समजा एखाद्याला ईमेल पाठवायचा आहे, समजा आपल्याला शाळेला मेल पाठवायचा आहे, तर आपण काय करायचं? कंपोज हे बटन दाबायचं. कंपोज. कंपोज मध्ये गेल्यानंतर टू दिसतं आपल्याला इथे. टू. टू म्हणजे आपल्याला कोणाला पाठवायचं आहे? टू म्हणजे ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आयडी माहिती असणं गरजेचं आहे. मग ते टू मध्ये आपल्याला तिथे ईमेल आयडी टाकायचा आहे. मग सब्जेक्ट काय आहे? तुम्हाला जर लिव्हिंग ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर तुम्ही लिव्हिंग ऍप्लिकेशन देऊ शकता. सब्जेक्ट तिथे जे काही आहे ते लिहायचं आहे. पहा, कळालं सगळ्यांना? त्यानंतर खाली मग आपण हे सर्व केल्यानंतर आपल्याला इथे सेंड हे ऑप्शन आहे. आपल्या मेल अकाउंट वरनं त्यांना मेल जाणार आहे. सेंड आहे. पहा, इथे असे फॉर्मॅट ऑप्शन. इथे अटॅच फाईल म्हणजे समजा तुम्हाला काही सर्टिफिकेट वगैरे अटॅच करायचं असेल तर तुमच्या पेन कम्प्युटरमध्ये जे काय असेल ते अटॅच करता येतं. इथे लिंक पण प्रोव्हाइड करता येते. इथे फोटो सुद्धा इन्सर्ट करता येतो, डॉक्युमेंट अटॅच करता येतात आणि डिलीट देखील करता येतं. मग आपल्याला कधी कधी फुल स्क्रीन, डिफॉल्ट फुल स्क्रीन, तर स्क्रीन लगेच काय होते? मोठी होते. याच्यामध्ये फेस पण असतात, इमोजी. आपण कोणत्याही इमोजी त्यामध्ये टाकू शकतो. आपण जसं मोबाईल मध्ये टाकतो की नाही तसे ईमेल आपण इमोजी ह्यामध्ये टाकू शकतो. ओके. आता जर आपण ए हे दाबलं तर तिथे काय येतं? अंडू रिडू, जसे कम्प्युटरमध्ये ज्या पद्धतीने असतात तसेच तिथे फॉन्ट पण असतो. कोणता फॉन्ट आपल्याला पाहिजे, इटालिक, बोल्ड, हे सर्व आपण त्या मेलमध्ये पाठवू शकतो. आणि हे सगळं म्हटल्यानंतर सेंड म्हटल्या नंतर आपोआप मेल जातो. ओके. आणि इनबॉक्स. इनबॉक्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या
आपल्याला जेवढे काही मेल आलेले आहेत ते सर्व मेल आपल्याला दिसतात. आणि ते राईट साईडला आपल्याला दिसतं ते कधी आले तारीख दिसते बघा, इथे नोव्हेंबर 6 आहे, ऑक्टोबर 30 आहे. हे आपल्याला केव्हा आलेले आहेत हे मेलची आपल्याला डेट दिसतात. इथे सेंड दाबल्यानंतर काय होतं, आपल्याला जेवढे काही मेल आपण सेंड केलेले आहेत ते दिसतात. ड्राफ्ट मध्ये पण आपल्याला मेल दिसतात. ओके, समजलं सर्वांना? तर पहा, आपण मेल विषयी सर्वांनी माहिती घेतलेली आहे आणि हे सर्व चिन्ह आणि चित्र ह्यांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघा, यावर आधारित आपल्याला काय काय प्रश्न आहेत ते आपण पाहूया. पुस्तकातलं बघा, सुरुवातीला बघा, हे स्टार सारखं स्टार्ट मेल, नंतर हे चिन्ह आहे सेटिंग्स. मोबाईल सर्वजण हँडल करत असल्यामुळे सर्वांना माहितीच असेल. हे असतं अटॅच फाईल, म्हणजे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पाठवायचे आहेत समोरच्या व्यक्तीला ते हे बटन दाबलं की आपल्याला ते पाठवता येतात. त्यानंतर ए म्हणजे फॉन्ट्स, वेगवेगळे फॉन्ट्स असतात ते आपल्याला दाखवता येतात. बीसीसी म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. जसं आपण दुकानदाराकडे गेला, आपण बिल मागितलं तर दुकानदार काय करतो, पेपरच्या खाली एक कार्बन कॉपी निळ्या कलरचा कागद असतो, त्यावर लिहितो, मग आपल्याला तो स्वतःकडे ठेवतो आणि आपल्याला मेन देतो. म्हणजे ती काय झाली, बीसीसी म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. त्यानंतर डिलीट मेल, आपल्याला मेल खूप झाले आपल्या मेल इनबॉक्स मध्ये, तर खूप, मग आपण काय करतो, जे महत्वाचे नाही ते मेल काय करतो, डिलीट करतो. त्यासाठी हे ऑप्शन आहे. हे म्हणजे @@ आहे. आता बघा, इलेक्ट्रॉनिक मेल, ईमेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक मेल असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की ईमेलचा लॉंग फॉर्म काय आहे, तर काय आहे, इलेक्ट्रॉनिक मेल. मग आता इलेक्ट्रॉनिक मेल आहे अ मेथड ऑफ एक्सचेंजिंग डिजिटल मेसेज. मग हे काय आहे, डिजिटल मेसेज आहे जे आपण एकमेकांना पाठवू शकतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ईमेल ऍड्रेस पाहिजे, ईमेल बॉक्स विच मेल मेसेज डिलिव्हर्ड. आपल्याला आपलाही ईमेल आयडी असणं गरजेचं आहे, ज्याला पाठवायचा त्याला देखील ईमेल आयडी असणं पाठवायचं आहे. आता बघा, इथे उदाहरणार्थ दिले, सच ॲज रोहित सचिन @example.com इज अ मेड अप ऑफ लोकल पार्ट अँड ऍट द सिम्बॉल. इथे जे ऍट द सिम्बॉल पासून अलीकडचं आहे त्याला डोमेन नेम म्हटलं जातं आणि इकडे मेल आयडीचं. आता त्यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोकॉल्स इज यूज टू रिसिव्ह मेल. आता आपल्याला मेल रिसिव्ह करण्यासाठी काही प्रोटोकॉल्स असतात, मग कोणत्याद्वारे असतं, विच ऑफ द, कोणत्या प्रोटोकॉल्स कोणते असते, तर SMTP, STTP, FTP, POP3. तर कोणते असतात, ऑप्शन नंबर 3 STTP. Which of the following statements is incorrect with respect to writing emails? We cannot add more than one address in the to field. We can leave the BCC field blank. We can leave the CC field blank. The to and the CC fields are often used interchangeably. ह्याच्यातलं आपल्याला इनकरेक्ट कुठलं आहे, टू अँड सीसी fields are often used interchangeably. क्वेश्चन नंबर 3 आहे, allows used to send a file with email, ड्राफ्ट, मेसेंजर, सेंड की अटॅच. मग आपल्याला फाईल जर सेंड करायची असेल तर कशाने सुरू, ड्राफ्टने, मेसेंजरने, सेंडने की अटॅचमेंट. जर आपल्याला फाईल, आपला डेटा सेंड करायचा असेल तर आपण कशाने करतो, तर अटॅचमेंटनी करतो. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. Often helps you to save an unfinished email without sending it. म्हणजे काय, ऑप्शन हेल्प्स टू सेव्ह अँड अनफिनिश्ड. आपला एखादा मेल आहे जो अनफिनिश्ड आहे तो सेव्ह करायचा आहे न पाठवता, तर त्यासाठी आपण काय वापरतो, सेव्ह ॲज ड्राफ्ट. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. Which of the following icon is used to add an attachment to an email? स्टेशनरी आयकॉन, पेपर क्लिप आयकॉन की GIF आयकॉन की इमोजी आयकॉन. जर आपल्याला अटॅचमेंट करायची असेल तर आपण कोणत्या याने करू शकतो, तर पेपर क्लिप आयकॉन. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग इज मेडेटरी फॉर सेंडिंग एन ईमेल? बॉडी, सेंडर मेल आयडी, अटॅचमेंट की सच. काय पाहिजे आपल्याला, महत्वाचं सेंडर मेल आयडी माहिती असणं गरजेचं आहे. डिलीट ईमेल्स आर स्टोर्ड इन, कुठे आपण जे मेसेज डिलीट करतो, ईमेल्स डिलीट करतो ते कुठे असतात, ड्राफ्ट, फ्रॅश, इनबॉक्स की सेंटमेंट, ते कुठे असतात, ट्रॅश मध्ये असतात. ओके, त्यानंतर टू सेंड रिसिव्ड मेल टू अनदर पर्सन यू नीड टू द मेसेज रिप्लाय टू, फॉरवर्ड, रिप्लाय ऑल की कॉपी. आता आपल्याला, आपण जो मेसेज रिसिव्ह केला तो आपल्याला दुसऱ्यांना हे करायचं, तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, रिप्लाय करावं लागेल, फॉरवर्ड करावं लागेल, रिप्लाय ऑल की कॉपी. तर दुसऱ्याला आपण काय करू शकतो, तो फॉरवर्ड करू शकतो. अ ब्लॉक ऑफ टेक्स्ट ऑटोमॅटिकली ऍडेड टू द एंड ऑफ अन आउटगोइंग ईमेल इज कॉल्ड. मग त्याला काय म्हटलं जातं, क्वेश्चन नंबर 9 मधलं तर काय म्हटलं जातं,
सिग्नेचर. ऑप्शन हेल्प्स टू यू टू सेव्ह अन अनफिनिश्ड ईमेल विदाउट सेंडिंग इट. तर मगाच्या सारखाच क्वेश्चन्स आहे, तर कशामध्ये आपण त्याला हे करतो, सेव्ह ॲज ड्राफ्ट. अनफिनिश्ड जो ईमेल असतो तो आपण कुठे सेव्ह करू शकतो, तर ड्राफ्ट मध्ये करू शकतो. ओके, समजलं. ईमेल म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉनिक मेल, जे कोणी आपण कशामध्ये ईमेल आयडी द्वारा करू शकतो. यातील महत्वाचे सायन्स तुम्ही स्वतः तुमचा अकाउंट क्रिएट करा आणि त्यामध्ये काय काय असतं बाबा, तर हे सर्व जेव्हा तेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला हा क्वेश्चन प्रकार अगदी सोपा जाईल. प्रत्येक चिन्ह देखील लक्षात ठेवा. मोबाईल हँडल करत असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चित्र वगैरे येऊनच जातात. ओके, त्यानंतर आपण नंतरच पाहणार आहोत वेबसाईट. बघा आता वेबसाईट म्हणजे काय असतं बघा. वेबसाईट इज अ रिलेटेड वेब पेजेस. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेबसाईट काय असते. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यानंतर तुम्ही काय करता, वेबसाईटला जाता. तिथे क्लिक करता. तुम्हाला अडचण आली की लगेच तुम्ही त्यामध्ये माहिती लिहिता. तर बघा, वेबसाईट अशी असते की वेबसाईट हे आपलं इंटरनेटचं अतिशय महत्वाचा घटक आहे. इंटरनेट चालू असेल की आपण वेबसाईट. आता आंतरजालावर जे इंटरनेटवरील माहिती विविध पत्त्यावर ठेवलेली असते आणि त्या बरेचसे आता हायपर टेक्स्ट ट्रान्सफर आणि इंटरनेटच्या मागे बरेचसे संकेतस्थळ असतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मोबाईल म्हणजे काय, मोबाईल फोनचा शोध कोणी लावला. त्याच पद्धतीने वेबसाईट म्हणजे काय. आता बघा, आज प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करताना आपल्याला दिसते. आपल्याला कोणती माहिती हवी असेल तर आपण काय करतो, लगेच गुगलवर जातो आणि सर्च करतो आणि हवी ती माहिती किंवा सुविधा मिळते. मग आता ही माहिती कोण बनवत असेल बघा. बघा तुम्ही ट्राय करा. जाता मोबाईलवर तुम्हाला अडचण काय आली की जाता गुगलमध्ये लगेच सर्च करता. सर्च केल्यावर तुम्हाला लगेच माहिती मिळते. मग हे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माहिती कोण बनवतं. एवढी इंटरनेटवर प्रचंड माहिती आपल्याला मिळते, ते नेमकं तयार कोण करतो, तर त्याचं उत्तर आहे वेबसाईट. काय आहे, वेबसाईट. गुगल काय आहे, आपण गुगलवर फक्त हे सर्च इंजिन आहे, तिथे मी तुम्हाला सर्च केल्यानंतर ते ते काय करतं, तुम्हाला ठराविक वेबसाईट पर्यंत नेऊन सोडतोय आणि मग त्या वेबसाईटवर आपल्याला हवी ती माहिती मिळते. मग आता वेबसाईट म्हणजे काय नेमकं, तर वेबसाईटचे कोणकोणते प्रकार आहेत, तर बघा वेबसाईट म्हणजे काय, वेब पेजेसचा एक संच असतो. वेबसाईटमध्ये काय असतं, वेब पेजेस म्हणजे भरपूर पानं त्यामध्ये असतात आणि प्रत्येक वेब पेजेस मध्ये काही ना काही माहिती आपल्याला मिळते. मग आता ही माहिती आपल्याला बरेचसे वेबसाईट आहेत. मग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेबसाईट एक अशी जागा आहे ज्यात वेब पेजेस ठेवलेले असतात. कळालं सर्वांना. आणि प्रत्येक वेबसाईटला एक वेगळे डोमेन नेम असतं. कोणत्याही दोन वेबसाईटचे डोमेन नेम सारखे नसते. आता तुम्ही जर वेबसाईट आहे, वेबसाईट मध्ये आत काय असतं, भरपूर वेब पेजेस साठलेले असतात आणि प्रत्येक वेबसाईट, जी वेबसाईट असते त्याला एक डोमेन नाव असतं. मग प्रत्येकाचं डोमेन नाम सेपरेट सेपरेट असतं. मग ह्या डोमेन नेमचा वापर करून वेबसाईटच्या प्रत्येक वेबसाठी एक विशिष्ट URL नंबर असतो. काय असतो, URL म्हणजेच काय, तुम्ही ज्या लिंकवर क्लिक केल्यावर त्या ठराविक वेबसाईट, त्या वेबसाईटवर त्या व्यक्तीला ती घेऊन जाते. आता वेबसाईटवर जायला एक ऍप किंवा सॉफ्टवेअरची गरज असते, त्याला काय म्हणलं जातं, वेब ब्राउझर. आता आपल्याला कोणत्याही वेबसाईटला जायचंय, मग त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला वेब ब्राउझर मध्ये जावं लागतं किंवा गुगल क्रोम मध्ये जातो आपण. ओके नाही, तिथे गेल्यानंतर टाईप करतो आणि मग ते आपल्याला वेबसाईटवर घेऊन जातात. आता तुम्हाला वेबसाईट समजलं की नाही, तर मग वेबसाईटचे काही प्रकार सुद्धा आहे. वेबसाईटचे दोन प्रकार आहेत, स्टॅटिक वेबसाईट आणि डायनॅमिक वेबसाईट. त्याला स्थिर म्हटलं जातं. आता हा भाग तुम्हाला नाहीये, नेमकं वेबसाईट म्हणजे काय हे तुम्हाला कळालं सर्वांना. हम्म, ओके. आता बघा ह्या वेबसाईट मध्ये काही महत्वाचे आहे, URL. तुम्ही जे STTP पाहता की नाही, STTP URL त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म रिसोर्स लॅक्टर. IP म्हणजे इंटरनल प्रोटोकॉल. LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे जे लॉंग फॉर्म आहे तुम्ही पाठ करून ठेवा, ह्या संबंधित सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. STTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPS म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर.
आणि WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. समजलं सर्वांना? आता बघा त्यावर आधारित क्वेश्चन्स आपण पाहूयात. व्हॉट इज HTML? मी HTML बघा मग असे सांगितलेलं आहे. HTML describe the structure of web pages. HTML consists of state of elements that help the browser how to view the content. HTML is the standard markup language mainly used to create web pages and all of the mention. मग आता HTML नेमकं म्हणजे काय आहे तर बघा, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मग त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट असतं बरं, तर त्याच्यामध्ये कन्सिस्ट असतं अ सेट ऑफ एलिमेंट्स दॅट हेल्प द ब्राउझर हाऊ टू व्ह्यू द कंटेंट. मग आपण ते जर टाकलं वेब ब्राउझर मध्ये जाऊन, मग आपल्याला जो कंटेंट हवा आहे तो आपल्याला काय दिसतो, त्यालाच म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. हु इज द फादर ऑफ HTML? रॅझम्स ब्रेनहन हिंच, सर्जरी ब्रिन की टिम बर्नर्स-ली? कोण आहे? टिम बर्नर्स-ली. ऑप्शन नंबर 4. HTML stands for Hypertext Markup Language, Hypertext Marking Language, Hypertext Machine Language, Hypertext Marking Language. मग याचा ऑप्शन काय आहे? HTML. बघा सुरुवातीलाच पाहिलं आहे पण HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. Option number 1 is correct answer. What is the correct syntax of doc type in HTML5? HTML5 मध्ये कोणता आहे तर बघा, एक असं तुम्हाला प्रश्न असा विचारणार नाही, पण ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. Which of the following is used to read an HTML pages and resend it? मग कोण असतो जे HTML पेज वाचतो आणि रेंडर, तो कोण असतो? तो ऑप्शन नंबर वेब ब्राउझर जो असतो, आपण जे टाकले जातो ते वाचण्याचं काम कोण करतं? तर वेब ब्राउझर. ओके, समजलंय? वेब सहसा तुम्हाला वेबसाईट दिली जाते, ही वेबसाईट कशाविषयी आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता त्यानंतरच आपण पाहणार आहोत SMS लँग्वेज. सर्वांना माहिती आहे SMS म्हणजे काय. आपण सुद्धा दुसऱ्यांना मेसेज पाठवतो की नाही. आपण जेव्हा मोबाईल वापरतो पण आपण त्यांना मेसेज पाठवतो. आता काही वेळेस आपल्याला टाईप करताना टाइम नसतो, तर आपण काय करतो? शॉर्ट मेसेज टाकतो. खूप मोठा मेसेज असेल तर त्याला शॉर्ट मध्ये मेसेज. ओके, समजलं तुम्हाला? शॉर्ट मेसेज कसा असतो, तो शॉर्ट मेसेज आपण पाठवतो. कधी कधी इमोजी पण पाठवतो. आता ह्यामध्ये फक्त आपल्याला असं आहे की इमोजी लँग्वेज, SMS लँग्वेजचे शॉर्ट फॉर्म आपण अभ्यासणार आहोत. बघा, बघा आता इथे बघा, L8 याचा अर्थ काय झालाय? लेट. ओके, समजलंय? आता आपल्याला सांगायचं की मला लेट होणार आहे, तर लेटची स्पेलिंग येण्यापेक्षा L8 टाकलं की पटकन होतो की नाही. आता हे शॉर्ट फॉर्म मधले मेसेज तुम्हाला मी सांगतो, तर L8 म्हणजे मेट, नंतर M8 म्हणजे मेट. टुडे, बघा टुडेचा अर्थ काय होतो? TOD म्हणजेच काय? आज. नंतर टुमॉरो, टुमॉरो म्हणजे उद्या. उद्या आपल्याला लिहायचे. टुमॉरोची एवढी मोठी स्पेलिंग लिहिण्यापेक्षा आपण काय लिहायचं? टुमॉरो. नंतर PLS म्हणजेच काय? प्लीज. SIS म्हणजे सिस्टर. BE पूर्ण बी लिहिण्यापेक्षा नुसतं बी लिहिलं तरी त्याचा अर्थ कळून जातो. ओके, त्यानंतर आहे यू. आता YOU स्पेलिंग स्टार्ट करण्यापेक्षा यू हा मेसेज लिहिला जातो. त्यानंतर UR म्हणजे युअर. नंतर B4 म्हणजे B4 पूर्ण स्पेलिंग्स, हे सर्व तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. B4. नंतर आहे ASAP म्हणजे ऍज सून ऍज पॉसिबल, मग त्याला म्हटलं जातं ASAP. तुम्हाला क्वेश्चन असा येईल की ASAP चा हा मेसेज जर लिहायचा असेल त्याचा अर्थ काय होतो? BF म्हणजे बॉयफ्रेंड, BRO म्हणजे ब्रदर, CUL म्हणजे सी यू लॅटर, BT म्हणजे बट, C म्हणजे सी अँड हॅव अ नाईस डे. D8 म्हणजे डेट, F8 म्हणजे फेट, HRU म्हणजे हाव आर यू, LOL म्हणजे लाफिंग आउट लाऊड, LTNS म्हणजे लॉंग टाइम
नो सी, आय एम यू म्हणजे आय मिस यू, जीएफ म्हणजे गर्लफ्रेंड आणि ब्रो म्हणजे ब्रदर. आता बघा प्रश्न आहे, which permission you need to declare in an Android manifest XML file to sending SMS. मग त्याच्यासाठी कोणत्या याची गरज आहे, तर युजेस परमिशन अँड्रॉइड नेम आणि मग ते आपण सेंड SMS ह्या पद्धतीने टाकतो. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. विच क्लास इज यूज टू सेंड SMS प्रोग्रामेटली. कोणता आहे, SMS सेंडर, SMS मॅनेजर, SMS की नन ऑफ द. कोण पाठवतं SMS, SMS मॅनेजर. ऑप्शन नंबर बी. What code you will write to send the SMS to another AVD? Suppose that the AVD is number 5526. मग त्याच्यासाठी कोणता टाकणार आहे तुम्ही, तर पहा न्यू मेसेंजर म्हणून टाकणार आहात, तर इथे कुठला येणार आहे, ऑप्शन नंबर बी. हाऊ टू गेट फीडबॅक ऑन मेसेज सेंड. मग आपल्याला मेसेज सेंड करा तर फीडबॅक कसा येतो, use to intent object in send text message, use to pending intent objects to send text message, use to pending indent objects in the start activity in none of the above. तर त्याच्यामध्ये कुठला येणार आहे, ऑप्शन नंबर 2, use to pending intent objects in the send text message. What is the purpose of image switcher. मग ते इमेज फीडबॅक याच्यासाठी पर्पज काय, इमेज स्विचरचा काय आपला टू बी डिस्प्लेड विथ अॅनिमेशन. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपली जी इमेज आहे ती आपल्याला अॅनिमेशन द्वारा दिसते. व्हॉट टाइप ऑफ मेन्यूज आर सपोर्टेड बाय अँड्रॉइड. ऑप्शन 1 अँड कॉन्टेक्स्ट मेनू, ओनली ऑप्शन मेनू, ओनली कंटेक्स्ट मेनू की नन ऑफ द अबव. तर आपल्याला काय दाखवते, ओनली ऑप्शन मेनू. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. Which is parent class of activity? Activity group, base activity, context, context theme, wrapper. तर काय येणार आहे, context. Which is related to background class? Dialogue fragment, list fragment, preference fragment की all of the above. तर काय येणार आहे, all of the above. Which permission you need to declare an Android manifest XML file intending call using the system in call activity. तर ह्याच्या स्वरूपाचे सहसा प्रश्न येणार नाही तुम्हाला, मला थोडक्यात विचारायला आहे. इझी इझी दाखवलं तर याचा अर्थ काय होतो, अशा पद्धतीने क्वेश्चन्स मला विचारले जाते. ओके, समजलं सर्वांना. तर पहा आज आपण काय काय अभ्यासलं आहे, SMS लँग्वेज, न्यूज, ईमेल आणि ऍडव्हर्टाइजमेंट हा घटक आपण अभ्यासलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला. थँक्स.